अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पितरांची काय सेवा करायची आहे. आता लवकरच पितृपक्ष सुरू होत आहे. वर्षातून आपल्याला हे 15 दिवस पितरांसाठी दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला पितरांची जास्तीत जास्त सेवा करता यावी आणि त्यांना जेव घालता यावं. तर ज्यांचे पूर्वज ज्या तिथीला गेलेले असतात त्या तिथीला आपण त्यांना जेव घालत असतो. तर हे 15 दिवस पितरांना मोक्ष मिळावा, त्यांना गती मिळावी, त्यासाठी आपल्याला दिलेले आहे, जेणेकरून आपण त्यांची सेवा जर केली तर त्यांना गती मिळत असते. ज्या पितरांचा आत्मा शांत झालेला नसतो त्यांना शांती मिळत असते. त्याच्यामुळे ह्या पितृपक्षामध्ये तुम्हाला तुमचे पितृ जीव घालायचे आहेत आणि त्यांची सेवा करायची आहे. तर काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येक देवांचा, प्रत्येक देवीचा देवत असो, तर ह्या देवांना ज्या त्यांचे दिवस ठरवून दिलेले असतात की आता नवरात्रामध्ये आपण देवीची सेवा करतो, श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची सेवा करतो, किंवा खंडोबाची नवरात्र आहे तेव्हा खंडोबाची आपण सेवा करत असतो, म्हणजे आपल्या कुलदेवताची. तसंच पितृपक्षांना सुद्धा वर्षातून हे 15 दिवस दिलेले असतात, जेणेकरून आपण त्यांची सेवा करू, त्यांना जेवू घालू, त्यांचा मान सन्मान करू. तर हे 15 दिवस आपल्याला पितरांची सेवा जास्तीत जास्त करायची आहे. वर्षातून एकदाच ही आपल्याला संधी येत असते. पितृपक्ष सुरू होतो, तर तो कधीपासून सुरू होतो, तर तो 29 सप्टेंबर पासून ते 14 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे हे 15 दिवस आपल्याला पितरांची आहेत आणि ह्या 15 दिवसात आपल्याला जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची आहे. आपण स्वामी म्हणतात की अगोदर पितरांची सेवा करा, नंतर कुलदेवीची सेवा करा, नंतर माझी सेवा करा, नंतर तिसऱ्या पायरीवर महाराज येतात. त्याच्यामुळं आपण कितीही महाराजांची सेवा तुम्ही करा, त्यांच्या किती आरत्या करा, स्वामी चरित्राचे पारायण करा तुम्ही, नंतर कुलदेवीची तुमच्या कितीही सेवा करा, सप्तशीचे पाठ वाचा, किंवा तुम्ही तिच्या मान सन्मान कितीही केला आणि तुम्ही पितरांची तुमच्या सेवा जर नाही केली, तर तुम्हाला तुमची जी काही सेवा, तुम्ही स्वामींची सेवा केली, तुम्ही कुलदेवीची सेवा केली, तुम्ही इतर कोणत्या देवांची सेवा केली, तर तुम्हाला ती सेवा तुमच्या पदरात पडणार नाही, जर तुम्ही पितरांची सेवा केली नाही तर. त्याच्यामुळं आपल्याला अगोदर स्वामी सांगतात की पितरांची सेवा करा, नंतर कुलदेवीची करा, नंतर तुम्ही माझी सेवा करा. तर ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. तर आपल्याला जर पित्र आपले पूर्वज आपल्याला माहिती, आपल्याला लक्षात नाहीये, तिथी लक्षात नाहीये, तर तुम्ही सर्व पितृ अमावस्या जेव्हा येते तेव्हा तुम्ही त्या अमावस्याला त्यांचं स्मरण करून त्या दिवशी तुम्ही तुमचे पितृ जेवू घालू शकता. जर तुम्हाला तारीख तुमच्या लक्षात नसेल किंवा तिथी लक्षात जर नसेल तर. नंतर जर सुवासिनी कोणी घरात महिला गेलेली असेल तर तिला नवमीला आपण जेवू घालत असतो. नंतर आपल्याला जर तुमचे पित्र ज्या तिथीला तुम्ही जेव घालता त्या दिवशी कोणती सेवा करायची, किंवा ह्या 15 दिवसामध्ये कोणती सेवा करायची. आता तुम्हाला आपण 12 महिन्यातून, आपल्याला माहिती आहे की आपण 12 महिन्यातून पितरांची सेवा करत नाही, एक दिवस पण आपण करत नाही. त्यांची सेवा करायला पाहिजे, त्यांची आठवण काढायला पाहिजे. तर आपण जे काही पितरांचे दोष आपल्याला असतात, पितरांचे दोष आपल्या घरामध्ये जर असेल तर आपल्या घरामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात. तुमच्या मुलींचे तुमच्या लग्न होत नाही, तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कटकट, भांडण हे तुमच्या घरामध्ये सतत चालू असतं, किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही कितीही कष्ट केले, राबले तरी त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही. कोणतेही तुम्ही काम जर काढले तर ते काम तुमचे यशस्वी पार पडत नाही, त्या कामाला काही ना काही अडचणी तुमच्या निर्माण होत असतात. तुमच्या घरामध्ये संतती प्राप्त होत नाही, मुलबाळ तुमच्या घरामध्ये होत नाही. जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर, कठोरात कठोर पितृदोष जर असेल तुमच्या घरामध्ये, तर तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण आवर्जून करा. तर तो कोणता ग्रंथ आहे, तो आहे संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण. आपल्या घरामध्ये पित्र गेलेले असतील, आता काही जण ॲक्सिडेंटमध्ये गेले असतात, काही जण आजारामध्ये गेले असतात, काही जणांचे अचानक मृत्यू झालेला असतो, पण त्यांची ती वेळ आलेली नसती, पण तो अचानक मृत्यू झाल्याने त्यांचा आत्मा शांत नसतो, शांती मिळत नाही, मग ते असे भटकत राहतात. तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना गती मिळावी, त्यामुळे आपल्याला ह्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. आणि ह्या ग्रंथाचे जर पारायण केले तर तुमचा कितीही मोठा पितृदोष असो, तुम्हाला तो दूर करण्यास मदत होत असते. तर ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला ह्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तुमच्याकडे नसेल तुम्ही
पितृपक्ष लागायच्या अगोदर हा ग्रंथ आणून घ्या. तुम्हाला धार्मिक दुकानात कुठेही हा ग्रंथ मिळून जातो किंवा केंद्रजवळ असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ मिळून जातो. तर ग्रंथ दिसायला बघा असा दिसतो. याच्यावर विष्णू बसलेले आहेत आणि लक्ष्मी त्यांचे पाय चेपते आहे. तर हा ग्रंथ असा दिसतो दिसायला आणि याची किंमत 64 रुपये आहे. तर असे हे जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत ना ते आपल्याकडे असायलाच पाहिजे, जेणेकरून घरामध्ये जर असेल तर आपण त्यांची सेवा, त्या ग्रंथाचं पारायण आपण करतोच. घरात जर नसेल तर आपण कंटाळा करतो, पण असेल तर आपण नक्कीच करतो. तर नक्की आवर्जून आणून घ्या. खूप खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि याने खूप जास्त फरक पडतो. तर ह्या ग्रंथाचं तुम्हाला पितृपक्षामध्ये त्याचं तुम्हाला पारायण तुम्हाला करायचं आहे 15 दिवस. नंतर तुम्हाला दुसरी कोणती सेवा करायची आहे. या पितृपक्षामध्ये महालय काळात मृत्यू झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात. त्यांच्या तिथीस जव, तीळ, हवन, पिंडदान आणि हिरण्यदान त्यांच्या नावाने आपल्याला करावे लागते. सद्गृहस्थान भोजन आपल्याला द्यावे लागते. नंतर आता तुमचे पित्र ज्या तिथीला तुम्ही घालणार आहात त्या दिवशी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. रोज 15 दिवस केल्या तरीही खूप चांगलं आहे. तर काय सेवा करायची, तर हा संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण तुम्हाला करायचं आहेच, पण या सेवा सुद्धा करायच्या आहेत. तुम्हाला पितृस्तुती वाचायची आहे. नंतर तुम्हाला बाह्य शांती सूक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि हे हवनयुक्त सुद्धा तुम्ही करू शकता किंवा नुसतं तुम्ही वाचू शकता. तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. निवृत्त कोपऱ्याला बसायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून, कारण ती दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, त्याच्यामुळे तुम्हाला ती तिकडं तोंड करून बसायचं आहे. आपण पितरांची सेवा करतो, आपल्याला देवपूजा करायच्या अगोदर आपल्या पितरांची सेवा करायची आहे. तर सकाळी उठायचं, दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आणि पितृस्तुती वाचायची, बाह्य शांती सूक्त वाचायचं. नंतर मग तुम्ही तुमच्या देवपूजेला सुरुवात करायची. याच्या पुढे आपण आपल्या कोणत्याही देवांची सेवा करायची. अगोदर तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही ह्या सेवा आवर्जून करा. 12 महिने तुमच्याकडून नाही झाल्या तरीही हरकत नाही, पण ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही ह्या सेवा करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.